अहिल्यानगरमध्ये मोक्कातील फरार आरोपीसह तिघांना अटक, 2 गावठी कट्टे जप्त। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत 2 गावठी कट्टे आणि काडतुसांसह 3 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले। यात मोक्का आणि इतर 6 गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपींचा समावेश आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं होतं। या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुणे, अंमलदार गणेश लोंढे, बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, सागर ससाने, प्रशांत राठोड आणि महादेव भांड यांचा समावेश होता। नगर पाथर्डी रस्त्यावरील चांदबिबी महालाजवळ काही जण शस्त्रविक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती। पोलिसांनी तेथे छापा टाकून लक्ष्मण उर्फ लखन कासार, सचिन खाडे आणि अनिकेत पटारे याला ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 2 गावठी कट्टे, 2 जिवंत काडतुसे, 3 मोबाईल आणि 1 पल्सर मोटारसायकल असा एकूण 2,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुख्य आरोपी लखन कासार हा जिल्ह्यातून हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर।